देशाच्या राजकारणात आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलाय. कारण 5 मोठ्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया ही आज पूर्ण झाली आहे आणि आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या एक्झिट पोल्स आणि निकालांकडे. खरं तर 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिली मोठी राजकीय परीक्षा मानली जात असल्यानं या निकालांचा परिणाम थेट 2029च्या लोकसभा निवडणुकांवर सुद्धा होऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा किल्ला ढासळणार का? आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता राखणार का? तसंच तमिळनाडूत थलपती विजय हे गेम चेंजर ठरणार का? तसंच केरळमध्ये डाव्यांची सत्ता जाणार आणि पॉंडिचेरीत पुन्हा एनडीएचा झेंडा फडकला जाणार का? याबद्दल धक्कादायक एक्झिट पोल्स आता समोर आलेत. काही ठिकाणी सत्तांतर तर काही ठिकाणी मोठ्या उलथापालथीची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे 2021च्या निवडणुकांचं गणित नेमकं काय होतं आणि 2026 मध्ये नेमकं काय चित्र आहे आणि एक्झिट पोल्स नेमकं काय सांगतायत पाहूयात आजच्या व्ह्यूज रूम मध्ये. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत एकूण 85.2% मतदान झालेलं. यात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दमदार विजय मिळवत 215 जागा जिंकलेल्या, तर भाजपला 77 जागांवर समाधान मानावं लागलेलं. पण आता पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी पाहता बंगालमध्ये दोन्ही टप्प्यात विक्रमी मतदान झालंय. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 90% मतदान झाल्याचं दिसतंय. तसंच आता जे एक्झिट पोल समोर येत आहेत त्यात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धक्का बसताना दिसतोय. मॅट्रिज या एक्झिट पोल नुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला तब्बल 146 ते 161 जागा मिळताना दिसत आहेत, तर तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागा मिळतील असं दिसतंय. आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीत प्रचाराचे कोणते मुद्दे गाजलेले, तर खेला होबे ही घोषणा आणि ममता बॅनर्जींचं स्थानिक नेतृत्व भाजपच्या प्रचारावर 2021ला भारी पडल्याचं दिसून आलेलं. मात्र यंदा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपकडून राबवलं जात असलेलं बिहार मॉडेल ही संघटन शक्ती वाढवण्यावर आधारित असलेली स्ट्रॅटेजी आहे आणि हा चर्चेचा विषय ठरला होता. खरं तर हे मॉडेल मंगल पांडे यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये प्रभावी ठरलेलं आणि प्रत्येक मतदान केंद्रावर मजबूत संघटना उभी करून निवडणूक निकालात चांगले परिणाम सुद्धा दिसून आलेले. यासोबतच भाजपने डबल इंजिन सरकार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून रान उठवलं होतं. SIR प्रक्रियेनंतर मतदार याद्यांमधून लाखो नावं वगळली गेली, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्यावर सततच विशिष्ट समाजाचं लांगुल चालन केल्याची टीका होत असते आणि हे सगळं लक्षात घेऊन पुजारी आणि मुअज्जिन यांच्या मानधनात वाढ करून अल्पसंख्याक मतपेढी राखण्याचा आणि पारंपरिक मतदारसंघ हा मजबूत ठेवण्यावर ममता बॅनर्जी यांनी भर दिल्याचं दिसलं. पश्चिम बंगालमध्ये जिंकणं भाजपसाठी का महत्वाचं आहे, तर भाजपची राष्ट्रीय ताकद ही अधिक मजबूत होईल, विरोधकांवर मोठा दबाव निर्माण होईल आणि अर्थातच या सगळ्याचा फायदा भाजपला 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी होऊ शकतो. तसंच ममता बॅनर्जींसाठी हा विजय का महत्वाचा आहे, तर सर्वात आधी पाहिलं तर भाजप विस्ताराला ब्रेक लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप सारख्या सगळ्यात मोठ्या पक्षाला सुद्धा रोखता येऊ शकतं. हा संदेश या विजयातून प्रादेशिक पक्षांना देता येईल. तसंच ममता बॅनर्जी या राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचा चेहरा म्हणून मजबूतपणे समोर येतील. दुसऱ्या बाजूला ईशान्य भारताचा प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये सत्ता टिकवणं ही भाजप समोरची मोठी कसोटी आहे. 2021च्या निवडणुकीत आसाममध्ये भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवलेली आणि आता सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावल्याचं दिसलं. आसाममध्ये 2021ला पार पडलेल्या निवडणुकांच्या निकालावर नजर टाकायची तर आसाममध्ये एकूण 126 जागांसाठी एकूण मतदान हे 86.2% झालेलं. त्यामध्ये भाजपला 60, आसाम गण परिषद पक्षाला म्हणजेच AGPला 9 आणि संयुक्त जनता पक्ष म्हणजेच UPPLला 6 जागा मिळालेल्या. यासोबतच महाजोत अलायन्सला 50 जागा मिळालेल्या. यात पक्षानुसार कोणाला किती जागा मिळाल्या हे पाहायचं तर काँग्रेसला 29, AIUDFला 16, BPF पक्षाला 4 जागा मिळालेल्या. आता जे एक्झिट पोल येत आहेत त्यातील ऍक्सिस माय इंडिया पोल नुसार भाजपचं सरकार स्थापन होण्याचं चित्र दिसतंय. ऍक्सिस माय इंडिया पोल नुसार आसाममध्ये भाजपला 88 ते 100, काँग्रेसला 24 ते 36 जागा तर इतर पक्षांना 0 ते 3 जागा मिळत असल्याचं दिसून येतंय. 2021च्या निवडणुकीच्या तोंडावर CAA, NRC यांसारख्या मुद्द्यांवर वाद झालेला, पण तरी सुद्धा भाजपने विकास आणि अस्मितेच्या मुद्द्यावर विजय मिळवला होता. पण यंदा घुसखोरी, नागरिकत्व आणि चहाच्या मळ्यातील कामगारांचे प्रश्न तसंच महिला आणि विद्यार्थ्यांसाठी रोख रक्कम देणाऱ्या योजनांवर भर देण्यात आलाय. आता येऊयात महत्वाच्या राज्यांकडे, ते म्हणजे केरळ आणि तमिळनाडू.
कारण केरळ आणि तमिळनाडू ही दोन अशी राज्य आहेत जिथे आजही भाजपला उत्तर भारतीय पक्ष म्हणूनच पाहिलं जातं. त्यामुळे इथली लढाई ही भाजपसाठी फक्त मतांचीच नव्हती तर ओळख बदलण्याची होती. स्थानिक भाषा, संस्कृती, प्रादेशिक अभिमान या सगळ्यांमध्ये स्वतःला बसवणं हे भाजपसाठी सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि म्हणूनच या राज्यांमध्ये केवळ प्रचार नाही तर नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न हा भाजपकडून सुरू होता. तमिळनाडूमध्ये 2021च्या निवडणुकीत M.K. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकने सत्ता स्थापन केलेली. तमिळनाडूत एकूण 234 जागांसाठी पार पडलेल्या मतदानात 76.6% मतदान झालेलं. या DMK आघाडीने 159 जागा जिंकत सत्ता मिळवलेली तर AIADMK आघाडीला 75 जागा मिळालेल्या. मात्र आता समोर येत असलेल्या एक्झिट पोल मधील पीपल्स इनसाइट या पोलनुसार तमिळनाडू DMKला 120 ते 140 तसंच AIADMKला 60 ते 70 तर थलपती विजयच्या TVK या पक्षाला 30 ते 40 जागा मिळत असल्याचं दिसून येत आहे. खर तर तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती आणि त्या निवडणुकीत M.K. स्टॅलिन यांचं नेतृत्व हे निर्णायक ठरल्याचं दिसलं. पण आता 2026च्या निवडणुकीत सनातन धर्म आणि हिंदी भाषा लादण्यावरून झालेला वाद हा यंदा केंद्रस्थानी राहिलेला. तसंच अभिनेता थलपती विजय यांचा TVK हा नवीन पक्ष या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतो, ज्यामुळे पारंपरिक द्रमुक अण्णाद्रमुक समीकरणांना धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता केरळबद्दल बोलायचं तर केरळने 2021 मध्ये दर 5 वर्षांनी सत्ता बदलण्याची आपली 40 वर्षांची परंपरा ही मोडली होती. 2021 मध्ये 140 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत LDF या आघाडीला 94 जागा, UDF आघाडीला 40 जागा तर NDAला 0 जागा मिळालेल्या. आणि आता येत असलेल्या पीपल इनसाइट या एक्झिट पोलनुसार केरळमध्ये UDFला 66 ते 76 जागा तर LDFला 58 ते 68 जागा आणि महत्वाचं म्हणजे BJPला 10 ते 14 जागा आणि इतर पक्षाला 1 जागा मिळत असल्याचं दिसतंय. त्यामुळे या एक्झिट पोलनुसार विचार केला तर LDF आघाडीला धक्का बसताना दिसतोय. खरं तर मुख्यमंत्री पिनराई विजयन हे सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवत विक्रम करण्याच्या तयारीत दिसले. तसंच भाजपने देखील शशी थरूर यांच्या मतदारसंघात आपला महापौर बसवून केरळमध्ये आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि मागच्या निवडणुकीच्या तुलनेत आता म्हणजे 2026च्या निवडणुकीत हाती येत असलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप सुद्धा आपलं कमळ हे केरळमध्ये फुलवण्याच्या वाटेवर असल्याचं दिसतंय. पण काँग्रेस मात्र सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करताना दिसतंय. पुढे पॉंडिचेरी बद्दल सांगायचं तर 2021 मध्ये इथे एकूण 30 जागांपैकी NDAने 16 जागा जिंकत स्पष्ट असं बहुमत मिळवलेलं तर UPAला केवळ 8 जागा मिळाल्या होत्या. आणि आता इथे काँग्रेस सरकार कोसळल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. यंदा पॉंडिचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांचं नेतृत्व आणि केंद्रातील सत्तेचा फायदा NDAला होईल की काँग्रेस द्रमुक युती पुनरागमन करेल हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशात ऍक्सिसमा इंडियाच्या एक्झिट पोलनुसार NDAला 16 ते 20 जागा, काँग्रेसला 6 ते 8 जागा तर TVKला 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज हा वर्तवला जातोय. अशात एन रंगास्वामी यांचं नेतृत्व आणि केंद्रातील भाजप सरकारची मदत हे मुद्दे सत्ताधारी गटासाठी महत्वाचे आहेत. तर काँग्रेस द्रमुक युती सत्ता परत मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं या संपूर्ण निवडणुकीच्या काळात पाहायला मिळालं होतं. आता या 5 राज्यांच्या निवडणुका केवळ कोणाचा मुख्यमंत्री होणार यापुरत्या मर्यादित नाहीयेत तर देशाची भविष्यातील राजकीय दिशा या ठरवणाऱ्या ठरतायत. कुठे प्रादेशिक पक्ष आपला दबदबा कायम ठेवतील, कुठे भाजप जिंकेल आणि कुठे जनतेचा मूड हा पूर्णपणे बदललेला असेल याचं उत्तर आता निकालाच्या दिवशी म्हणजे 4 मेला मिळेल. कारण एक्झिट पोल्स हे फक्त अंदाज व्यक्त करतात पण अंतिम निर्णय हा मतदारांच्या हातात असतो. पण एक गोष्ट नक्की की निकालांचा सर्वात मोठा परिणाम हा 2029च्या लोकसभा निवडणुकांवर होणार. त्यामुळे पुढचे काही दिवस देशाच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. तुमच्या मते सर्वात मोठा धक्का कोणत्या राज्यात आणि कोणत्या पक्षाला बसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.